नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुम्हाला देत असतो। आतापर्यंत मी तुम्हाला 80 बिझनेस आयडिया दिलेला आहे। हा आपला 81वा व्हिडिओ आहे आणि 20 रुपयाचा प्रोडक्ट पासून आपल्याला आपलं प्रोडक्ट तयार करायचं आहे आणि 200 रुपयाला आपण विकू शकतो आणि सुंदर प्रकारे कुठल्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंटचं काम नाही, फक्त तुमची जिद्द आपल्याला पाहिजे आणि घरामधलं थोडंसं जरी जागा जरी असेल तिथे सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता आणि प्रचंड प्रमाणात मागणी या व्यवसायाला आहे आणि रॉ मटेरियल सुद्धा तुम्हाला इझिली उपलब्ध होणार आहे आणि कमीत कमी रेटमध्ये। आणि या प्रोडक्टची पूर्ण कॉस्टिंग मी तुम्हाला याच्यामध्ये स्टेप वाईज सांगणार आहे। कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो प्रोडक्ट, कोणत्या पद्धतीने आपण पॅकिंग करायला पाहिजे, सगळं इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर आपलं जे आजचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे बनाना वेपर्स। बनाना वेपर्स बोलल्या बोलल्या तुम्हाला वाटलं असेल अरे हे काय रोजचंच प्रोडक्ट आहे, पण तसं नाही आहे। बनाना वेपर्स जे आहे ते बनवण्यासाठी आपल्याला फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहे। फुल्ली ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे, त्याच्यानंतर सेमी ऑटोमॅटिक आहे, हँडमेड आहे। तर आपल्या इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीनुसार आपण याचा डिसिजन घेऊ शकतो। पण मी तुम्हाला एक सांगतो की बनाना वेपर्सचा प्रचंड असा सेल मार्केटमध्ये आहे। असं कुठलंही शॉप नाही ज्या ठिकाणी बनाना वेपर्स विकले जात नाही। बिकानेर, सुपर शॉप, किराणा शॉप, बार, प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हे बनाना वेपर्स हे विकल्या जाणारे हे प्रोडक्ट आहे आणि दुर्लक्षित असं प्रोडक्ट आहे आणि याच्याकडे कुणी एवढं सिरियसली घेत नाही। आपण नेहमी म्हणतो की एखादा BMW मर्सिडीज मध्ये फिरतो पण त्याचा बिझनेस असतो नेल पेंट, नेल पॉलिश रिमूव्हल, टिकली। बिझनेस छोटा नाही आहे, आपण कोणत्या विजननं करतो ते महत्वाचं आहे। आपण व्हिज्युअलाइज कितीपर्यंत करू शकतो ते महत्वाचं आहे। आपण जर आपल्या ब्रँडला जर ग्लोबली जर नेण्याचा विचारच करत नसेल तर आपला ब्रँड ग्लोबली जाणारच नाही, आपला तेवढ्या पुरतच सीमित राहणार आहे। त्यामुळे आपलं विजन क्लिअर असणं आवश्यक आहे। आता आपण बघू की कशा पद्धतीने आपल्याला हा डेव्हलप करायचा आहे बिझनेस प्रोडक्ट। बनाना जे आहे, बनाना वेपर्ससाठी सगळ्यात प्रथम इन्ग्रेडियंट जे आहे जे लागते रॉ मटेरियल ते म्हणजे बनाना। तर त्याच्यामध्ये कच्चा बनाना हे सगळ्यात आवश्यक आहे आपल्याला। कच्च्या बनानाचं जर आपण रेट पाहिले मार्केटमध्ये 15 ते 20 रुपये हे रेट आहे। 15-20 रुपये रेट जे आपण हराशीमध्ये जातो, हराशीमध्ये आपल्याला ते मिळते। वेगवेगळ्या महाराष्ट्रात सुद्धा भरपूर ठिकाणी हे उपलब्ध आहे। त्याच्यानंतरही त्याच्यामध्ये एक आपण काम करू शकतो की याच्यामध्ये जे आहे की जे केळीचे प्लॉट आहे जवळजवळचे त्यांचं जे कटिंग झाल्यानंतर जो काही माल राहते तो तसा एक शेतकऱ्याचा वेस्ट म्हणून जाते किंवा एखादा जो फणी आहे तो 50% चांगला आहे, 50% खराब आहे किंवा थोडासा जरी डॅमेज झालेला असला तर बाकी लोक त्याला हात लावत नाही, पण आपण ते प्रोडक्ट सुद्धा वापरू शकतो। अत्यंत कमी रेटमध्ये आपल्याला ते मिळू शकते आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यापासून प्रोडक्शन करू शकतो। त्याच्यामुळे बनाना वेपर्स एक बनाना। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यासाठी दुसरं जर पाहिलं ते म्हणजे लागते ऑइल। ऑइल आपल्याला 250 ml ऑइल लागते। सपोज आपलं 120-140 रुपये लिटर ऑइल आहे तर आपण 30 रुपयाचं आपल्याला ऑइल लागते। म्हणजे तसं जर आपण विचार केला तर 3 किलो जे कच्च्या बनानापासून 1 किलो वेपर्स बनते। मग आता मार्केटवर डिपेंड आहे, तुम्ही कधी पण मॅक्झिमम 20 रुपयाच्या कमीच हे जे कच्चा बनाना हे राहते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की एक कॉस्ट पकडून चालू आपण की 50-60 रुपये बनानाचे, 30 रुपये ऑइल, 10 रुपये हे जे आहे आपल्याला लागेल पॅकिंग मटेरियल। पॅकिंग मटेरियलमध्ये जे आहे की आपल्याला हे जे बनाना आहे तर हे मल्टी कलर पॅकिंगमध्ये चालत नाही, कारण की दिसल्यावर घेणारं प्रोडक्ट आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी ट्रान्सपरंटच पॅकिंग आपल्याला वापरायची आहे। ट्रान्सपरंट पॅकिंग आणि त्याच्यावर जे स्टिकर हे आपलं साधे नॉर्मल स्टिकर आपल्याला बनवून घ्यायचे आहे। कमी रेटमध्ये कुठेही उपलब्ध होते प्रिंटिंग प्रेसवर, तिथून आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते आपल्या ट्रान्सपरंट पॅकिंगला लावायचे। त्याच्यानंतर 10 रुपयाची कॉस्ट आपण हे पकडू किलो मागे। त्यानंतर 10 रुपये आपण पकडणार आहे की याच्यामध्ये आपल्याला मसाले वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जे आपण बनाना तयार करतो, बनाना चिप्स तयार करतो, हे सगळ्यात महत्वाचं एक फॅक्टर आहे। याच्यामध्ये बनानामध्ये रेड चिली, प्लेन, ब्लॅक पेपर, मॅजिक मसाला, टँगी, टोमॅटो, वेगळे असे भरपूर सारे जे बनाना वेपर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे। पण आपल्याला सिलेक्टेड 2-3 याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे, जेणेकरून आपलं किंवा कोणाची जर रिक्वायरमेंट असेल स्पेशल ऑर्डर घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यासाठी बनवायचं आहे। नाहीतर रनिंग चालणारे जे प्रोडक्ट आहे
ते म्हणजे रेड चिली, ब्लॅक पेपर आणि प्लेन, हे 3 वेपर्स जे बनवण्याचे हे मार्केटमध्ये रेग्युलर चालणारे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याचा सुद्धा विचार करू चांगला सुंदर पद्धतीनं. त्यानंतर असं आपलं 100 रुपयामध्ये हे प्रोडक्ट आपलं रेडी झालेलं आहे. 100 रुपयात रेडी झालेलं प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये 200 रुपयाला 175 रुपयाला मिनिमम देऊ शकतो. आणि लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला 250 ग्रॅमची पॅकिंग नाही करायची आहे. मार्केटमध्ये 200 ग्रॅमच पॅकिंग चालते, त्यामुळे आपल्याला 200 ग्रॅमच पॅकिंग करायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे 200 ग्रॅमचं पॅकेट त्याच्यावर आपल्याला 60 रुपये 70 रुपये MRP टाकायची आहे प्रिंट करत असताना, जेणेकरून आपण रिटेलरला तेवढा स्पेस देऊ की त्याच्या सोयीनुसार त्याला मार्जिन घेण्याची त्याच्याकडे एक चान्स राहील. आणि आपण त्याला जे 35 रुपये 40 रुपयामध्ये आरामात आपण त्यांना हे देऊ शकतो. आता याच्यासाठी लायसन म्हटलं तर फूड लायसन आवश्यक आहे, GST आवश्यक आहे. सुरुवातीचे 5-50 किलो तुम्ही विका, एवढ्या वेळात नाही काढलं चालते ट्रायलसाठी, पण जेव्हा तुम्ही सक्सेस होणार किंवा तुम्हाला वाटेल की निश्चित आपण या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो, तेव्हा आपल्याला फूड लायसन हे आवश्यक आहे. कारण की हे खाण्याचं प्रोडक्ट आहे आणि खाण्याचं प्रोडक्ट कधीही बंद होत नसते, त्यामुळे हे एक सुंदर आहे. नंतर पुढे जेव्हा तुम्ही डेव्हलप करणार वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यासोबत तुम्ही जोडू शकता, जे आपलं मका पापडी, वेगवेगळे जे आणखी आहे बनाना वेपर्स, हे छोटे मोठे. सुरुवात आपल्याला बनाना वेपर्स पासूनच करायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण सुंदर हा जो व्यवसाय तो डेव्हलप करू शकतो. तुम्हाला हा बिझनेस कसा वाटला, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या. धन्यवाद.